वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा सिलेबस बघणार आहे. म्हणजे कुठले कुठले सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचे ते आपण समजून घेणार आहे. फॉर द ब्रांच मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकाट्रॉनिक्स अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग या सगळ्या ब्रांचसाठी इथे MSBT डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा सिलेबस इथे सेम आहे. आणि या सगळ्यांचा तुम्हाला सिलेबस कॉपी हवी असेल, त्याची PDF फाईल तुम्हाला हवी असेल, तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ती ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा ऍप्लिकेशनच्या सिलेबस सेक्शन मध्ये तुम्हाला याचे सगळे सिलेबसचे PDF तिथे भेटून जातील. मग आता कुठले कुठले सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत, मग तुमचा फर्स्ट वाला जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, याचा जो ॲब्रिव्हिएशन आहे, जो कोड आहे AMS सब्जेक्टचा जो कोर्स कोड आहे 312301. बघा CL म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग, म्हणजे तुमचे 3 तास लेक्चर इथे होतील एका वीकमध्ये. TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग आणि LL म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग म्हणजे प्रॅक्टिकल. मग आता याच्यासाठी तुम्हाला पेपर ड्युरेशन असेल तुमचं 3 तासाचं. तुमचा जो पॅटर्न आहे 30-70, आता 30 मार्क्सच्या तुमचे युनिट टेस्ट होतील आणि 70 मार्क्सची तुमची बोर्डची एक्झाम असेल. टोटल वेटेज येते 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स इथे पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट तुमचा सब्जेक्ट जो आहे अप्लाइड सायन्स. मग अप्लाइड सायन्समध्ये तुम्हाला इथे अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री 2 सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत. त्याचा जो कोर्स कोड आहे 312308. बघा इथे तुमचं क्लासरूम लर्निंग म्हणजे 2-2 तासाचे तुमचे लेक्चर होतील, म्हणजे फिजिक्सचे 2 तासाचे, केमिस्ट्रीचे 2 तासाचे, देन एका बॅचचा 2 तासाचा इथे प्रॅक्टिकल होईल. बघा इथे LL दिलेलं आहे म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग, बघा मेन्शन केलेलं आहे. तुमचा इथे पेपर असेल 1.5 तासाचा आणि ही जी एक्झाम आहे तुमची ही ऑनलाईन एक्झाम असेल. बघा इथे मेन्शन केलं आहे 70*#. तुमची ती काय असेल, ऑनलाईन एक्झाम असेल आणि इथे तुमच्या काय प्रॅक्टिकल एक्झाम असतील. बघा 25 दिलं म्हणजे काय, इथे तुमची प्रॅक्टिकल इंटरनल असेसमेंट असेल. असं टोटल वेटेज इथे 200 मार्क्सचं. बघा देन इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्याचं ॲब्रिव्हिएशन EDG. बघा EDG देन अगेन कोड आहे 312311. बघा याच्यासाठी 2च लेक्चर त्यांनी वीकमध्ये दिले आणि 4 तासाचं प्रॅक्टिकल दिलेलं आहे. एका बॅच सेटचं इथे 4 तासाचं प्रॅक्टिकल होईल. बघा आणि मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे म्हणजे मेकॅनिकल प्रोडक्शन आणि ऑटोमोबाईल आणि मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. कारण ह्या सब्जेक्टवरती पुढे तुमचं पूर्ण करिअर डिपेंड आहे. तर तुम्ही हा सब्जेक्ट तिथे नीट समजून घ्या. बघा इथे त्यांनी पेपर सेम पॅटर्न 70-30. तुमचं इथे अगेन इथे 25 मार्क्सची इंटरनल असेसमेंट होईल. मग त्यांनी मेन्शन केलं असं टोटल 175 मार्क्सचं इथे वेटेज आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अगेन मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. बघा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याचा जो कोड आहे EGM, याचा जो कोर्स कोड आहे 312312. बघा आता याचे एका वीकमध्ये 3 लेक्चर होतील, देन एक ट्युटोरियल होईल आणि 2 तासाचा इथे एका बॅचचा प्रॅक्टिकल असेल. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तुमचा करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू. अगेन सेम पॅटर्न 70-30 मार्क्सचा. आणि अगेन इथे बघा याची प्रॅक्टिकल एक्झाम इथे नाही आहे. टोटल वेटेज इथे 150 मार्क्सचं. देन तुमचा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. बघा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी त्याचा जो कोड आहे ॲब्रिव्हिएशन MPR, कोड आहे 312313. इथे 3 तासाचे तुमचे म्हणजे एका वीकमध्ये 3 तासाचे तुमचे लेक्चर होतील. एका बॅचचं इथे 4 तासाचं प्रॅक्टिकल असेल. त्यानंतर बघा इथे तुमचं सेम पेपर ड्युरेशन 3 अवर्स, पेपर पॅटर्न 30-70, 25 मार्क्सची तुमची इंटरनल असेसमेंट एक्झाम होईल. त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन अगेन मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. इथे तुमचे स्किल तुम्हाला इथे डेव्हलप करायचे आहेत. मग याची कुठलीही तिथे एक्झाम नसणार आहे. इंटरनल असेसमेंट ते टेस्ट तुमची तिथे असेल. टोटल वेटेज आहे 50 मार्क्सचं. त्यानंतर सोशल अँड लाईफ स्किल. बघा एक जनरल सब्जेक्ट तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याचा जो कोर्स कोड आहे 312003. ॲब्रिव्हिएशन आहे SFS. बघा इथे तुमचं फक्त इथे काय होईल, लर्निंग प्रोसेस तुमची असेल तिथे फक्त SLA. SLA आता बघा सगळ्यांचे शॉर्ट फॉर्म आहेत. त्यांनी खाली तिथे मेन्शन केलेले आहेत. सगळ्यांचे शॉर्ट फॉर्म इथे काय असणार आहेत ते बघा. CL म्हणजे क्लासरूम लर्निंग, हे सगळं तिथे इथे मेन्शन. SLA म्हणजे बघा सेल्फ लर्निंग असेसमेंट. स्वतः तुम्हाला इथे सेल्फ लर्निंग इथे तुम्हाला इथे करायची आहे. मग त्याचं वेटेज आहे 50 आउट ऑफ तुम्हाला 20 मार्क्स पाहिजेत आणि इथे टोटल वेटेज आहे 50 मार्क्सचं. बघा असं तुमचं हे जे ही सेमिस्टर आहे, या सेमिस्टरचं टोटल वेटेज त्याने इथे दिलेलं आहे. बघा टोटल वेटेज त्याने दिलेलं आहे 900 मार्क्सचं. बघा टोटल वेटेज किती आहे 900 मार्क्सचं. मग याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल.
थँक्यू.